अवघे संत वसंत ऋतू, अवघे संत वसंत ऋतू, अवघे संत वसंत ऋतू. मुक्तीसह आभाळ निळे, भक्तीसह मन धरणी फुले, भक्तिमुक्तीच्या संगम तीरी, भक्तिमुक्तीच्या संगम तीरी, विश्वशांतीचे सेतू. अवघे संत वसंत ऋतू, अवघे संत वसंत ऋतू. संत वसंत, 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 संत वसंत. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, जय जय रघुवीर समर्थ. संत मालिकेमध्ये ज्ञानेश्वरांच्या पाठोपाठ ज्यांचं अत्यंत असामान्य असं महत्त्वाचं स्थान आहे, अशी व्यक्ती, असे संत म्हणजे संत एकनाथ महाराज. अन्य काही संतांच्या मानाने यांचं एक वेगळेपण आहे. एकनाथ महाराजांचं वेगळेपण हे आहे की ते संसारी संत आहेत. ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मचारी होते, तुकाराम महाराज विवाहित होते, संसारात होते, पण संसारात असून नसल्यासारखे होते. आणि एकंदरीतच संसार किंवा प्रपंच या दृष्टीने त्यांचं कार्य त्यापेक्षा फार वेगळ्या स्वरूपाचं होतं. परंतु एकनाथ महाराज संसारी आहेत, घरात राहिलेत, वाडा आहे पैठणला. दुसरी गोष्ट, त्यांना आयुष्यही भरपूर मिळालं, उत्तम प्रकारची उपासना केली. अगदी लहानपणापासून त्यांना अध्यात्माची आवड, भक्तीचा मार्ग, भक्तीनं देव जवळ करावा असं ज्याला म्हणतात. जसं नामदेवांनी देवाला किती जवळ केलं होतं की सगुण उपासना करणाऱ्या नामदेवांच्या कीर्तनात, नामदेव कीर्तन करी पुढे बा नाचे पांडुरंग, नामदेवांच्या कीर्तनात पांडुरंग स्वतः नाचायचा असं वर्णन केलेलं आहे. नाथांच्या बाबतीतलं एक मोठं वर्णन आहे जे आपल्या कानावर अनेक वेळा असेल की दासाचाही दास श्रीहरी, नंदाचा नंदन घाशितो नाथा घरी चंदन. नंदाचा नंदन भगवान गोपालकृष्ण हा नाथांच्या घरी चंदन घासत होता. श्रीखंड्या या नावाने येऊन राहिलेला एक शिष्य, एक सेवक, तो त्यांच्याकडे पूजेकरता चंदन उगाळून द्यायचा, तो फुलं आणून द्यायचा, तो पाणी भरायचा. तो परमेश्वर होता, या रूपाने येऊन राहिला. सखूबाईच्या बद्दल असं सांगतात ना की ती यात्रेला गेली पंढरपूरच्या, तर देव तिच्या घरामध्ये येऊन राहिला आणि तिच्या घरची सेवा, तिची कामं तिच्या रूपाने तो स्वतः करू लागला. देवाला इतकं जवळ सगुण रूपाने करता येतं का, असं काही लोक प्रश्न विचारतात. आमची त्यांना एक उत्तर असतं, यांनी केला, त्यांनी केला, तुम्ही करून बघा. प्रयोग करण्यासारखा आहे. नाही म्हणाले आम्हाला वाटत नाही. म्हटलं आम्हालाही वाटत नाही, तुम्हाला तो जमेल असं आम्हाला वाटत नाही. याचं कारण त्यासाठी जी तपस्या आहे ती फार मोठी आहे.
किती निष्ठा असते त्याची. एकनाथांच्या संबंधात आपल्याला सांगतो, नाथांचे गुरु जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामींबरोबर सुलभ पर्वतावर नाथ गेलेले आहेत. जनार्दन पंतांनी त्यांना अनेक गोष्टी शिकवल्या, उत्तम प्रकारे शास्त्र ग्रंथ शिकवले, साधना शिकवली, उपासना शिकवली, उपासनेचं उत्तम प्रकारचा गुरुमंत्र दिला, त्यांच्याकडून साधना उत्तम करून घेतली. इतकं झाल्यानंतर नाथांनी त्यांचा जो आग्रह धरला की मला देवाचं दर्शन व्हावं, माझी फार इच्छा आहे की मला देवाचं साक्षात दर्शन व्हावं. ते म्हणाले होईल योग्य वेळी. आणि एकदा त्या सुलभ पर्वतावर ते गेले असताना नाथ बरोबरच होते त्यांच्या, आणि तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं तो एक फकीर तिथे आला. तो फकीर आल्यानंतर त्या ठिकाणी जनार्दन पंत नाथांना म्हणाले की एकनाथ तू थांब इकडे, माझा मित्र आलाय. ते त्याच्या जवळ गेले, त्या फकीराशी बोलू लागले. फकीरांनी आपल्या जवळची पुरचुंडी काढली, त्या पुरचुंडीमध्ये भाकरी होती. त्या फकीरांनी आणि जनार्दन पंतांनी ती भाकरी खाल्ली. ती कोरडी खावे ना अशी कथा सांगतात त्यांच्या चरित्रातली, की त्यावेळेला त्या फकीराबरोबर एक कुत्री होती. त्या कुत्रीचं दूध एका द्रोणात काढलं आणि त्याच्यात बुडवून जनार्दन पंत आणि तो फकीर ती भाकरी खाऊ लागली. नाथांना ते अत्यंत अमंगल वाटलं की आपले गुरु असं कसं वागू शकतात. मन अस्वस्थ झालं. त्यांचं खाणं झाल्यावर त्यांनी हात पुसले आणि बोलवलं आणि सांगितलं, एकनाथा तुला दत्तात्रेयांचं दर्शन हवंय ना, हा बघ हा फकीर साक्षात दत्तात्रेय, याला नमस्कार कर. नाथांनी असं त्याच्याकडे पाहिलं आणि मान फिरवली. गुरुजी म्हणाले, अरे नमस्कार कर, मी गुरु आहे तुझा, मी तुला सांगतो. यांनी सांगितलं, जे उपासना जे ध्यान माझ्या उपासनेत मी केलं ते हे नव्हे. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. जी भगवंताचं वर्णन ग्रंथांनी केलेलं आहे, जे मी प्रत्यक्ष माझ्या ध्यानात बघतो, त्या रूपात मला दर्शन व्हावं, माझी सगुण उपासना आहे. हे त्यांनी म्हटल्याबरोबर तो फकीर जो होता तोच दत्त रूप झाला. ती कुत्री जी होती ती गाय रूप झाली आणि ते बघितल्यावर त्यांनी त्यांना वंदन केलं. इथे त्यांची निष्ठा पक्की दिसते आणि या सगुण भक्तीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. किंबहुना ते म्हणायचे सगुण चरित्र गावी, कारण निर्गुण निराकार परमात्मा हा मानवी कल्पनेच्या पलीकडचा आहे. त्यामुळे असा काहीतरी अलौकिक देव आहे, जगाचा जो ऐसा धनी कवणतो त्याला मी वंदन करतो असं मी म्हणू शकतो. परंतु तरीसुद्धा प्रत्यक्ष देवाची भीती आपल्याला वाटावी, पाप पुण्यापासून आपण दूर व्हावं, याकरता असं काहीतरी व्हायला हवं. सगुण उपासनेवर त्यांचा भर होता. कालाच्या ओघामध्ये जीवनात लहानपणीच त्यांनी भरपूर भक्ती केली, भक्ती मार्गात रंगून जायचे, तीर्थयात्रा केल्या. 25व्या वर्षी जवळजवळ त्यांचं लग्न झालं. बऱ्याच तीर्थयात्रा द्वारकेपासूनच्या झाल्या आणि मग त्यांचं लग्न झालं. तेव्हा त्यांचं लग्न गिरिजा या नावाच्या कन्येशी झालं. हळूहळू ते दोघं मोठे झाले, पुढे त्यांचं जीवन चाललं. त्यामध्ये त्यांना एक मुलगा झालाय आणि ह्या मुलाचं नाव आहे हरिपंडित. हा उत्तम शिकला. नाथांनी त्याला काशीला पाठवलं. तो काशीला शिकून शास्त्री होऊन आला आणि मोठा विद्वान शास्त्री होऊन आल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की आपले वडील काही एवढे मोठे पंडित नाही आहेत, काही लोक का त्यांना एवढं मानतात. हे पुराण सांगतात, प्रवचन सांगतात आणि लोक आपले डोलतात आणि ऐकतात. पण शास्त्र, मी शास्त्री आहे, ते काही शास्त्री नव्हेत, मी काशीत शिकलोय, ते काही काशीला गेलेले नाहीत, असं म्हणून त्याला अहंकार निर्माण झाला. नाथांनी विचार केला आपल्या मुलाचा झाला तरी तो जरा अहंकार थोडा उतरवावा. एक सुंदरसा प्रसंग सांगतात त्यांच्या चरित्रातला, की एकदा कुणीतरी एक बाई आल्या आणि त्या म्हणाल्या, नाथ तुम्ही आमच्या घरी जेवायला यावं. नाथ म्हणाले, बाई तुमची इच्छा आहे तर मी येईन, त्यात काही प्रश्न नाही, पण तुमचा बोलवण्यातला उद्देश काय तो जरा कळेल का. त्या म्हणाल्या की मी एकदा नवस केला होता की 1000 ब्राह्मण भोजन घालीन, सहस्र भोजन म्हणतात त्याला, असं मी भोजन घालीन, पण मी गरीब आहे, माझ्या हातून ते काही होत नाही. तेव्हा मध्यंतरीत मी एका साधूंना विचारलं की माझ्या हातून हे होणार नाही तर मी काय करू. तेव्हा ते म्हणाले, एका ब्रह्मनिष्ठ पुरुषाला जेवण घाल, म्हणजे सहस्र भोजनाचं पुण्य तुला वाटेल. मी त्यांना म्हटलं असं कोण आहे आज. तेव्हा त्यांनी तुमचं नाव घेतलं की नाथ हे एकच अशी अलौकिक व्यक्ती आहे की 1000 विद्वानांच्या तोडीचे ते एक आहेत, म्हणून मी आपल्याकडे आले, आपण आमच्याकडे यावं. नाथांनी मान्य केलं. नाथ जेवायला गेले.
तिथे गेल्यानंतर नाथांचा मुलगा हरिपंडितही बरोबर गेला आणि हरिपंडितांनी नाथांचं जेवण झाल्यानंतर नाथांनी हरिपंडिताला मुद्दाम सांगितलं की हरी, पत्रावळ टाकून द्या बाहेर. काय आहे, आपलं जेवलेलं पान दुसऱ्यांनी उचललं ना तर आपलं पुण्य त्याच्याकडे जातं असं म्हणतात. दुसऱ्याचे पाय जर आपण धुतले तर त्याचं पुण्य आपल्याकडे येतं असं म्हणतात. अशा काही कल्पना आहेत. म्हणजे हे सत्कार्य करण्याकरता दिलेल्या प्रेरणा आहेत असा त्याचा अर्थ आहे. हरिपंडितांनी एक पत्रावळ उचलून बाहेर नेऊन टाकली आणि परत आला तो तिथे दुसरी पत्रावळ. हा म्हणाला, इथे एवढ्यात दुसरी कशी काय पत्रावळ आहे? ती उचलून टाकून आला तर तिसरी. 1000 पत्रावळी मोजून घातल्या तिथे. तेव्हा त्याला लक्षात आलं की आपले वडील हजारांचे ऐवज आहेत आणि हे त्याला पटलं. तेव्हा नाथ किती श्रेष्ठ होते हे त्यांच्या मुलाला सुद्धा पटवायची पाळी आली. मी पुष्कळ वेळेला म्हणतो की अतिसामिप्यात आणि अतिदूरत्वात. फार दूर असलं तर कळत नाही. समजा मी इथून तुम्हाला असं एखादा कागद दाखवला आणि सांगितलं, बघा वाचता येतोय का, ह्यात काय लिहिलंय ते, तर आपल्याला वाचता येणार नाही. तुम्ही म्हणाल, जाऊ इतक्या लांब काय दाखवताय, जवळ दाखवा. आणि असा जर डोळ्यालाच लावला तर तरी दिसणार नाही. तसं जी थोर माणसं असतात त्यांच्या अगदी जवळच्या माणसांना त्यांची थोरवी कधी कळलीच नाही. असं जगामध्ये सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतं. नाथांच्याही बाबतीमध्ये तसंच झालं असं आपण म्हटलं तर काही गैर नसावं. पण नाथांना संतांचं किती प्रयोजन होतं, किती महत्त्व कळत होतं. नाथ तसं पाहिलं तर ज्ञानेश्वरांतर 300 वर्षांनी झालेले आहेत. पण ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं त्यांनी उत्तम आकंठ भाषण केलं. तो ग्रंथ उत्तम रीतीने अभ्यासला आणि तो अभ्यासता त्यांच्या मनात एक गोष्ट आली. 300 वर्षामध्ये हा ग्रंथ, त्यावेळी काही छापलेला नव्हता, छपाई नव्हती, हस्तलिखित असायची. यांनी प्रत केली, त्यांनी प्रत केली, त्यांनी प्रत केली, त्यांनी हस्तलिखित पाहून त्याची प्रत केली. होता 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 त्या अनेक प्रतीमध्ये अनेक चुका झालेल्या होत्या, अनेक पाठभेद झालेले होते. इथे एक शब्द तर तिथे दुसरा शब्द. नाथांनी फार मोठं काम त्यावेळी केलं. या सगळ्या प्रती जवळ केल्या, ते जेवढ्या त्यांना मिळाल्या त्या, आणि त्या ज्ञानेश्वरीची एक शुद्ध प्रत तयार केली. 9000 ओव्या नीट परामर्श घेऊन शुद्ध आहेत की नाही हे बघून, शुद्ध नसतील त्या शुद्ध करून नाथांनी ती संबंध ज्ञानेश्वरी लिहून काढली. म्हणून ज्ञानेश्वरीच्या सगळ्यात शेवटी असं लिहिलेलं आहे की हा ग्रंथ मुळात अतिशुद्ध, पण नाथांनी तो पूर्णपणे शुद्ध करून त्याच्यातले दोष बाजूला केले आणि अशा रीतीने हा ग्रंथ नाथांनी लोकांच्या पुढे ठेवला. हे त्यांनी केलेलं खूप मोठ्या प्रकारचं काम आहे. नाथांची 2-3 वैशिष्ट्ये सांगतात जी संत म्हटल्यानंतर असावी तशी अपेक्षा आहे. पण त्या बाबतीत माइलस्टोन असं ज्याला म्हणावं किंवा एक प्रमाण म्हणावं तर ते नाथ आहेत. एक गोष्ट आहे की नाथांचा शांतपणा. ते स्वभावाने इतके शांत असायचे की ते चिडतच नसत. एक गोष्ट अशी सांगतात नाथांबद्दल की कोकणातला एक गरीब ब्राह्मण, खरं म्हणजे कोकणातला ब्राह्मण म्हटल्यावर तो गरीब हे बोलायला नको. कोकणातला ब्राह्मण म्हटलं की तो गरीबच असायचा आणि गरीब ब्राह्मण म्हटलं तर तो कोकणातलाच असायचा. जसं परवा मी एकदा पुण्यात एका व्याख्यानात बोललो की पुण्यातले एक विद्वानग्रस्त मला भेटले. तेव्हा एक ग्रंथ मला म्हणाले, हे 2-2 शब्द कशाला बोललात म्हणे. म्हटलं म्हणजे काय, पुण्यात विद्वानच राहतात आणि विद्वान फक्त पुण्यातच असतात. तेव्हा गमतीनं त्यांनी हे म्हटलं. पुण्यातल्या लोकांनी रागवू नये हे ऐकून, परंतु अशा प्रकाराने शब्दांची गंमत होत असते. नाथ किती शांत होते, तर नाथांच्या शांतपणाचं एक उदाहरण असं सांगतात की तो कोकणातला गरीब ब्राह्मण आपल्या मुलाची मुंज करायची होती, त्याकरता त्याचा जो पैसा नव्हता त्यानं विचार केला की आपण नाथांकडे जावं आणि जाऊन पैसे मागावेत, थोडेसे देतील आपल्याला. बरं, नाथ संपन्न होते तसे. तेव्हा हा तिथून आला, कोकणातून नाथांपर्यंत पोचला, पैठणला नाथांना भेटला. नाथांना भेटणार म्हणून आला गावामध्ये. गावात आल्यानंतर 4 मंडळी अशी एका पारावर बसली होती. म्हणजे चौकात कुटाळांनी असणं हे काय नवीन नाही, काय पूर्वीपासून असायची गोष्ट. असे काही 4 कुटाळ बसले होते. त्यातल्या कुणीतरी विचारलं, ओ गुरुजी इकडे कुठे? तर म्हणाले, आम्ही नाथांना भेटायला जातोय. का हो? तर म्हणाले, नाथांकडून काही दान मिळावं म्हणून अपेक्षा करतोय, मुलाची मुंज करायची, त्या दृष्टीने मला हवंय. ते म्हणाले, मग नाथांकडे कशाला जाता, आम्ही देतो पैसे. गुरुजींना वाटलं काय पैठण गाव आहे की इथे नाथ एकटेच दानशूर नाही, सगळेच दानशूर आहेत. ठीक आहे म्हणे, द्या. एक अट आहे म्हणे, एकच अट आहे, तुम्ही नाथांना चिडायला लावायचं. हे म्हणाले, त्यात काय मोठंसं कठीण आहे. गेला सरळ नाथांच्याकडे. नाथांच्या घरी दारात गेल्यानंतर दारातूनच सांगून, अरे एक नाथा आहेस का रे, अशी हाक मारली.
जर कुणाला अरे तुरे म्हणून हाक मारली बाहेरून, राग येतो मोठ्या माणसाला. नाथांना राग नाही आला. नाथ आतमध्ये पूजा करत होते. नाथांनी आतून आपल्या पत्नीला सांगितलं, कुणीतरी प्रेमाचं माणूस आलेलं दिसतंय बघ ग. तिने जाऊन बाहेर पाहिलं, या गुरुजी या, आपण यांचे जुने मित्र दिसता. अहो कोणी रागवत नाही चिडत नाही म्हटल्यावर हा आधीच अर्धा मेला झाला. तो म्हणाला, तसं नाही, नाथांना मला भेटायचं होतं. तर म्हणाले, आहेत पूजा करतायत, जरा थांबा 5 मिनटं. हा म्हणाला, मला थांबायला आता वेळ नाही. म्हणून तिथे गेला आणि नाथ देवघरात बसलेत, देवासमोर सोहळ्यात पूजेला बसलेत. हा तिथे जाऊन यांनी त्यांना मिठी मारली. आता बाहेरून आलेला प्रवास करून ओळ्यांनी त्या सोहळ्या नाथांना यांनी मिठी मारली. खरं म्हणजे नाथ संतापले असते, पण नाथ म्हणाले, अहो केवढं प्रेम तुमचं, तुम्हाला थोडा वेळसुद्धा थांबवलं नाही. बरं बरं, काय हरकत नाही हो, आमची काय पूजा नंतर सुद्धा होईल, येतो म्हणाले. बाहेर आले. पुन्हा नाथांनी त्यांच्याशी जरा परामर्श केला. थोडा वेळ थांबायला सांगितले. केव्हा निघालात, कुठून निघालात. पैशाचं तर नाव यांनी काढलंच नाही, कारण याला ते लोक पैसे देणार होते. यांना फक्त चिडायला लावायचं होतं. आता काय करावं असा विचार करत होते. नाथ म्हणाले, मी पूजा करून घेतो आणि मग आपण जेवायला बसूया, भूक लागली असेल तुम्हाला. हो म्हणाले, मला खूप भूक लागली आहे. नाथांनी थोडक्यात पूजा आवरली, पानं घेतलेली आहेत आणि जेवायला मंडळी बसली. हा विचार करतो, काय काय करून पाहिलं पण नाथ चिडत नाही, तर काय करावं. एक गोष्ट अशी आहे की जिनी न चिडणाराही चिडतोच, ती गोष्ट म्हणजे त्याच्या बायकोची खोडी काढावी. म्हणून पंक्तीमध्ये ही मंडळी जेवायला बसली. त्यावेळेला गिरिजाबाई तूप वाढायला आल्या. भातावर वरण, वरणावर तूप. बाईंनी तूप वाढलं आणि त्या पुढच्या पानावर गेल्या. त्या ठिकाणी पहिले नाथांनी यांना पहिल्यांदा बसवलं. यांच्या पलीकडे दुसऱ्या पानावर नाथ बसले. नंतर इतर मंडळी होती. याच्या पानावर तूप वाढलं, नाथांच्या पानावर तिने तूप वाढलं आणि वाढते पुढे जातोय. या माणसांनी पटकन उडी मारली आणि तिच्या पाठीवरच जाऊन बसला. आता तरी चिडतायत की नाही नाथ. नाथ म्हणाले, बाई सांभाळून घ्या हां, नाही तर पडतील. त्या बाईने असा पाठीला हात दिला आणि म्हणाली, हरिपंडिताला किती वर्ष तरी मला असा घ्यायची सवय आहे. लक्षात घ्या. अहो खाली उतरला, पाया पडला, रडायला लागला, क्षमा करा म्हणे, मी त्रास दिला तुम्हाला, मी फार वाईट वागलो. नाथ म्हणाले, पण हे तुम्ही का केलं. हे म्हणाले, काही नाही हो, तुम्हाला रागवायला लावायचं होतं. पण कशासाठी. ती मंडळी म्हणाले, मला पैसे देणार होती म्हणून. नाथ म्हणाले, हे आधी सांगायचं ना, रागवलं असतो. किती सुंदर कथा आहे बघा. हे माणसाच्या जीवनातली मर्म दाखवतात. एकनाथ म्हटल्यानंतर त्यांच्या ज्या काही अनेक कथा आपल्या कानावर आहेत, त्यातली आणखी एक कथा विशेष प्रसिद्ध आहे. नाथ नदीवरून येत आहेत. एक लहान मूल, मागासवर्गीय असं ज्यांना आपण म्हणतो, अशा प्रकारचं ते मूल आहे. आईचा शोध घेत आहे, रडतंय बिचारं. आई 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 करतंय, उन्हातून चालतंय. आई कुठे आहे कुणास ठाऊक. नाथांनी पाहिलं, अरे हे आपल्या इथल्या वाड्यातलं जवळपासचं आहे मूल. नाथांनी त्या मुलाला उचलून घेतलं आणि ज्या भागात ती वस्ती होती त्या भागात नाथ गेले आणि कुणाचं रे मूल हे असं नाथांना विचारलं. नाथांनी विचारलं. अहो ती मंडळी म्हणायला लागली, नाथ आपण आमच्याकडे. अहो आम्ही अस्पृश्य म्हणतात लोक आम्हाला, लोक आमच्या इकडे कधी येत नाहीत, आपण ब्राह्मण, आपण कसे आलात. नाथ म्हणाले, अहो लेकराला आईजवळ सोडायचं आहे, त्याला का जात असते. आणि बाळासाठी जातीचा विचार नसतो करायचा. आपण माणसं आहोत ना, एकमेकासाठी काही केलं पाहिजे. काही लोक म्हणतात नाथांनी केवढी सामाजिक सुधारणा घडवली. क्षमा करा, मला मात्र असं म्हणायचं आहे की हे धर्मातच सांगितलेले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, चिखली रुतली गाये धड भाकड न पाहे. गाय चिखलात रुतली आहे तर ती धड आहे का भाकड आहे याचा विचार करू नका. तिचं जसं आपण स्वागत केलं पाहिजे, तिचं रक्षण केलं पाहिजे, तसं आपत्तीत सापडलेली व्यक्ती कोण आहे हा महत्त्वाचा भाग नाही, आपत्तीतून मुक्त करणं हेच महत्त्वाचं आहे. नाथांचं व्यक्तिमत्व अशा अनेक गोष्टीतून कळतं. धन्यवाद. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रघुवीर समर्थ. भुलविले कृष्णाला भुलविले, कृष्णाला भुलविले, भुलविले भुलविले कृष्णाला गोपीने. यशोदे तुझा कान्हा रडताना राहीना, यशोदे तुझा कान्हा रडताना राहीना.
रडतो मोठ्याने 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 भुलविले कृष्णाला गोपीने भुलविले कृष्णाला गोपीने नंद की तुमचा कृष्ण लाडका नंद की तुमचा कृष्ण लाडका मी मारिने क्रोधाने मी मारिने क्रोधाने भुलविले कृष्णाला गोपीने भुलविले कृष्णाला गोपीने वेताठी घेऊन नावेत बैसला वेताठी घेऊन नावेत बैसला नाही ऐकिले त्याने नाही ऐकिले त्याने भुलविले कृष्णाला गोपीने भुलविले कृष्णाला गोपीने एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने वागविले मातेने वागविले मातेने भुलविले कृष्णाला गोपीने यशोदे तुझा कान्हा रडताना राहीना यशोदे तुझा कान्हा रडताना राहीना रडतो मोठ्याने मोठ्याने मोठ्याने